दुपारपर्यंत एकदा सकाळी साधारण 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही शूटिंग करतो. नंतर एडिटिंग वगैरे चालू राहतं. पण मी साधारण 3 वाजता बाहेर पडतो. लोकांमध्ये मिसळतो. निरनिराळ्या व्ही-आय-पींकडे जातो. राजकीय नेते, पत्रकार, चॅनल चीफ वगैरे भटकंती चालू असते. सामान्य लोकांना सुद्धा भेटण्यासाठी मग कुठे मॉलमध्ये जा, कुठे इकडे जा, रेल्वे स्टेशन वगैरे नाही, पण फिरतो, लोकांना भेटतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती तसं ते कटू सत्य आहे. आणि असं मी हे बोलताना एकदा एकनाथजींना म्हणालो देखील की एकनाथजी, सभापतींनी किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेना तुम्हाला दिली, निवडणूक आयोगाने दिली, सुप्रीम कोर्टही देणार देणार माहिती आहे सगळ्यांना. असा निकाल जाहीर व्हायचा असला तरी तो गृहीत धरला आहे सगळ्यांनी की तो कायम राहणार. किंवा फार तर ते असं सांगतील की हा निर्णयच आमच्या कक्षेमध्ये येतच नाही, त्यामुळे तो निवडणूक आयोग आणि यांचा प्रश्न आहे. असाही निकाल येऊ शकतो. सुप्रीम कोर्टात असा निकाल येऊ शकतो, त्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट जबाबदारीच घेणार नाही. इतकी वर्ष त्याच्यामध्ये गेली, अजून त्यांनी निकाल दिला नाही, त्यांना द्यायचाच नाही आहे असं जे म्हटलं जातं ते जर खरं असेल तर कदाचित ते परत करून मागे पाठवून देतील. म्हणतील निवडणूक आयोगाचा हा निर्णय, आमचा संबंधच नाही आहे, यात आम्ही काही भूमिकाच घेत नाही, असं करू शकतात. किंवा मोठ्या बेंचकडे पाठवणार अशी पण एक शक्यता आहे, म्हणजे आणखीन 5 वर्ष. पण एकनाथजीनं मी म्हटलं की एकनाथजी, एक गोष्ट 100% आहे की आज महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांचा असामान्य लोकप्रिय असा नेता जर कोण असेल तर ते तुम्ही आहात, काय प्रश्नच नाही. प्रशासकीय, राजकीय वर्चस्व, नेतृत्व, प्रभुत्व, महत्त्व या सगळ्या बाबतीत कदाचित नवे आहेत 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 देवेंद्रजी थोडे सरस आहेत, थोडे उजवे आहेत, थोडे वरचढ आहेत, हे खरं आहे. आणि त्याची काही वेगळी कारणं आहेत. एक तर कसं आहे की देवेंद्रजींचं सामर्थ्य कशात आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वात जेवढं ते आहे ना तेवढंच त्यांच्या अधिष्ठानामध्ये. आज संघाचं अधिष्ठान आहे त्यांना, आहे की नाही. त्यांना पक्षाच्या इन्फ्रास्ट्रक्चर, यंत्रणा, मंत्रणा, तंत्रणा हे सगळं जे आहे एक मोठं व्यापक असं मायाजाल किंवा जाल, ह्याची पण एक ताकद, संघटनात्मक ताकद, संघटनात्मक इन्फ्रास्ट्रक्चरची ताकद ही फडणवीसांकडे अगाध आहे, अफाट आहे, अचाट आहे. हो, त्यामुळे फडणवीस हे ऑम्निप्रेझेंट, म्हणजे सर्वस्पर्शी, सर्वसाक्षी आणि सर्वसमावेशक, तरी सर्वत्र उपस्थित. त्यांची उपस्थिती तुम्हाला अशी जाणवते देवेंद्र फडणवीसांची. पण कुठल्याही माणसाला विचारा, अगदी भाजपवाल्याला विचारा, संघवाल्याला विचारा की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, तुझं चॉईस सांग, चल तुझ्यावर सोपवतो, चाल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुला कोण हवा या दोघांपैकी. कुणालाही विचारलं ना तरी अगदी 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 म्हणजे फारच देवेंद्र मधला अगदी देवच असं वगैरे वगैरे असेल काही थोडे थोडे, तर ते किती महाराष्ट्रामध्ये टक्केवारी जर म्हटलं तर 5-10%. हो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ते सोडले तर बाकी म्हणतात की नाही मुख्यमंत्री असावा कसा, ते एकनाथजींसारखा. आज भाजपवाल्यांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी हवे आहेत. आमदार खासदारांना तर हवेच आहेत, नगरसेवकांना तर हवेच आहेत, प्रशासनाला देखील हवे आहेत. IAS ऑफिसर, APS ऑफिसर गप्पा मारले की लगेच कळतं. ते म्हणते शिंदे साहेबांसारखा राजा माणूस नाही झाला. परत जर खरंच होणार असेल, कारण मी सांगतो ना त्यांना की ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस जाणार दिल्लीला त्या दिवशी एकनाथ शिंदे होणार. अमित शहानी सांगितलं नाही ना, अमित शहा शब्द दिला म्हणजे पाळतात. ते उद्धवला दिलंच नव्हता. त्यामुळे पण मी सांगितलं एकनाथजीने की म्हटलं शिवसेना तुम्हाला मिळाली पण बाळासाहेब नाही मिळाले. शिवसेना मिळाली पण बाळासाहेब नाही मिळाले. हा, तुम्ही फोटो टाकता, त्यांचं न चुकता नाव घेता. इवन इतकं पण चातुर्य एकनाथजी तुम्ही दाखवलेलं आहे की उद्या जर समजा आता बाळासाहेब होते त्यावेळेला त्यांनी एक दिवस
रागावून, संतापून, चिडून, प्रक्षुब्ध होऊन राज ठाकरेला आदेशच दिला होता ना की माझं नाव नाही वापरायचं आणि माझा फोटो नाही वापरायचा. त्यानंतर राजनी बाळासाहेबांचा फोटो वापरणं बंद केलं. आत्ता परवा जरा थोडंसं चुंबाचुंबी झाली, त्यावेळेला परत बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही, तर तो बाळासाहेबांचं नावही नव्हता घेत. फोटो तर अजिबातच वापरत नव्हता. पण त्याला आत्मविश्वास होता की हे बाळासाहेबांचा फोटो वगळला, माझा फोटो लावला तरी माझी जी काय मनसे आहे ती माझ्याशी एकनिष्ठ राहणार, मनसेची क्रेज कायम राहणार. माझी क्रेज ही एक वेगळा विषय आहे. ते बाळासाहेबांची तुलना करते ते दैवत होते. मी काय दैवत बिवत नाही, पण मी त्यांचा नेता आहे आणि माझं पण एक असा चाहत्यांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा आशिक असा वर्ग आहे. तर त्याच्यासाठी बाळासाहेबांच्या फोटोची गरज नाही, माझा फोटो पुढे आहे. पण एकरच जी तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वगळला नाहीत, पण उद्या जर समजा काहीतरी उद्धवनी खोसपट काढलं आणि काहीतरी कोर्टातच गेला आणि असं कोर्ट निर्णय देणार नाही की अमक्याचा फोटो वापरा किंवा तमक्याचा, मग तर प्रकाश आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो वापरायला बंदी आणू शकेल. तो आणणार नाही, कारण आज प्रत्येकाच्या हृदयात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या फोटो त्या फोटोत आहेत म्हणून काही ते त्यांचं अस्तित्व, तत्व, महत्त्व, सत्व आणि प्रभुत्व नाही आहे. पण वॉटेवर, पण प्रकाश आंबेडकर उद्या असं आणखीन कोणी निघतील, उद्या फुल्यांचे नातेवाईक निघतील, ते म्हणतील की नाही फुल्यांचा फोटो वापरू नका. छत्रपतींचे नातेवाईक किंवा आहेतच ना वारस, ते म्हणतील की नाही शाहू छत्रपती. असं नाही, असं मला वाटत नाही. पण तरी देखील फार जर उद्धवनी हा मुद्दा ताणायला सुरुवात केली की काय तुम्ही बाळासाहेबांच्या पुण्यावर जगताय, असं जर सुरू केलं तर कुठे पंचायत झाली. तर तुम्ही अल्टरनेटिव्ह असावं म्हणून आनंद दिघेनं पण बाळासाहेबांच्या पंक्तीला नेऊन बसवलेलं आहे, हुशारीने, चातुर्याने, धूर्तपणाने. हो, की आनंद दिघे हे सुद्धा बाळासाहेबांच्या बरोबरीने महाराष्ट्रात हॅमर. आनंद दिघे माझे मित्र होते, धर्मवीर पदवी मी दिली आहे त्यांना. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्यापलीकडे इतरांना माहीत होते. पण असं त्यांच्या तेजाचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं असं एक महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांशी तुलना करता येईल असं वलय नव्हतं. हे खरं आहे, हे खरं आहे. मला मर्यादा त्यांच्या जास्त माहिती असणार, कारण मी त्यांच्या इतका जवळ होतो की मला माहिती आहे की ते असं शिवसेनेत होते आणि लोकांना माहिती नव्हतं बाळासाहेबांमध्ये त्यांच्यामध्ये काय गॅप आहे. त्यामुळे असं बाळासाहेब आणि आनंद दिघे असं एक गुरु शिष्य जोडी जी धर्मवीर पिक्चरमध्ये खोटी खोटी दाखवली आहे, ही अजिबात खरी नाही. ते त्याच्यामुळे ते रिफ्लेक्शन होतं. म्हणजे जसं सूर्याच्या प्रकाशाने चंद्र प्रकाशित होतो, तसा आमचा आनंद दिघे हा चंद्र होता, परप्रकाशित होता. म्हणजे सूर्य हा बाळासाहेब सूर्य. पण तर मी म्हटलं की दिघे साहेबांची प्रोव्हिजन तुम्ही करून ठेवली आहे, उद्या बाळासाहेबांना बंदी घातली तर दिघे साहेबांचा फोटो वापरू शकता. पण ही वस्तुस्थिती आहे शिंदेसाहेब की एकनाथजी, की शिवसेना तुम्हाला आयोगाने दिली, सभापतींनी, अध्यक्षांनी दिली विधानसभेच्या, सुप्रीम कोर्ट पण देणार. पण बाळासाहेब अजूनही उद्धव बरोबर आहेत. बाळासाहेबांची स्मृती अजूनही उद्धवशी निगडीत आहे. लोकांच्या मनातल्या बाळासाहेबांची प्रतिमा ही उद्धवच्या मागे उभे असलेल्या एका महापुरुषाची आहे, महापुरुषाची. तर त्यामुळे तुम्हाला शिवसेना मिळाली पण बाळासाहेब नाही मिळाले असं मला वाटतं. ठीक आहे, राजकारणासाठी सगळेच जण हल्ली आता ज्यांचा शिवरायांवर पण विश्वास नाही अशी माणसं मला राजकारणातली म्हटली आहे की ज्यांनी खाजगीत मला असं सांगितलं की ते 96 कोळी नव्हते. त्यांची नावं सांगितली तर त्यांची पळताभुई थोडी होईल, पण ती खाजगीत त्यांनी गोष्ट बोलली म्हणून मी त्यांचे नाव नाही घेत. पण असं म्हणणारे पण लोक, मी तसबीर दिली होती त्यांना भेट, छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर भेट दिली, अत्यंत प्रेमाने त्यांचा वाढदिवस होता, अत्यंत सुंदर अशी भेट दिली. तुम्हाला बाय छत्रपतींचं एक सिंहासनाधिष्ठित असा एक एवढ्या साधारण आकाराचा पुतळा आहे, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आमचे विजू माने आहेत ना एकनाथजी शिंदेचे, मीडिया जे बघतात ते संदीप वेंगुर्लेकर आणि हे, त्यांनी एक अप्रतिम अशी, आणि त्याचं पेटंट आहे त्यांच्याकडे, त्यांच्याशिवाय ते कोणी प्रोड्यूस करू शकत नाही. माझं त्यांना विनंती आहे, पेटंट काढून टाका, जाऊ द्या महाराष्ट्रात, अप्रतिम अशी तुम्ही प्रतिमा केली आहे. तर ती जी प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची ती
प्रतिमा विजू मानेंकडे आहे किंवा संदीप वेंगुर्लेकर, ती जरूर तुम्ही पहा. नाही, त्यांना विनंती करून घ्या. त्यांनी काहीतरी 1000च काढल्या होत्या आणि 1000 महाराष्ट्रातल्या व्ही-आय-पींच्या घरामध्ये तुम्हाला प्रत्येकाचे दिसेल. पण त्यांनी ती पेटंट काढावं, आता जाता आता विषय निघाला म्हणून सांगतो. पण व्हॉट एव्हर इट इज. पण सांगायची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नावं सार्वजनिक व्यासपीठावरून घेणारी काही माणसं वैयक्तिक जीवनामध्ये किंवा खाजगीत वेगळे विचार किंवा वेगळ्या प्रतिक्रिया किंवा वेगळी मतं किंवा वेगळा विरोध व्यक्त करतात. आणि काही याच्यात तुम्हाला ते जातीय वादसुद्धा दिसतो. तो विषय नाही आज. पण मुद्दा असा की आज बाळासाहेबांचं एकरूपता, बाळासाहेबांची एकरूपता मुलगा म्हणून उद्धवमध्ये आहे. उद्धवमध्ये लोक पूर्वी बघायचे बाळासाहेबांना, आता बघत नाहीत, कारण तो भ्रमनिरास झाला. बाळासाहेब हे हिमालय आणि हा आमच्या उद्धव हा एवढची टेकडी देखील नाही, हे लोकांना आता कळलं आहे. पण कुठेतरी या येऊर टेकडीची माती आहे ती त्या हिमालयातून घेतलेली मुठभर माती आहे, इतपत भावना आहे, हेही खरं आहे. तर त्यामुळे माझं हे विधान तुम्हाला पटतंय का की शिवसेना एकनाथजींना मिळाली, पण बाळासाहेब उद्धवजींबरोबरच राहिले, उद्धवजींकडेच राहिले. आणि उद्धवजी आणि बाळासाहेब हे समीकरण किंवा ही एक संकल्पना आजही तेवढीच दृढ आहे समाजमानसात. हे खरं. धन्यवाद.